आज पुन्हा एकदा मी सर्व भारतीय बांधवांना बुद्ध पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि भारतीय संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ वारसा बौद्ध आचारसंहिता या विषयाची पुढील मांडणी करतो. ही मांडणी करत असताना काही सूचना मी आपणाला देऊ इच्छितो. आजच सायंकाळी 4 वाजता मी विद्यार्थ्यांच्यासाठी प्राचीन भारतामधील सर्वश्रेष्ठ ज्ञानार्थी तथागत गौतम बुद्ध या विषयावर मांडणी करणार आहे. या विषयावर सुद्धा इच्छुक मंडळी फेसबुक लाईव्हवर ऐकू शकतात. त्यानंतर 9 तारखेला एका वेगळ्या विषयावर मी मांडणी करणार आहे. ती दिल्लीच्या ओबीसी संघटनेसाठी मांडणी करणार आहे. त्याचा विषय आहे भारत का संविधान और ओबीसी का कल्याण. हा विषय देखील मंडळी ऐकू शकते. आणि 10 तारखेला दुपारी 1 वाजता फेसबुक लाईव्हवरून खास बीडच्या मंडळींसाठी आयोजित केलेलं एक व्याख्यान आहे. याच व्याख्यानमालेतला एक भाग आहे. त्याचा विषय आहे बौद्ध आचाराचे प्रात्यक्षिक विपश्यना. ही येणाऱ्या काळामध्ये होणारी व्याख्यानंसुद्धा आपली ही सगळी मित्रमंडळी ऐकू शकते. आपण आज आचारसंहितेलाच पुढे नेणार आहोत, कारण आचारसंहिता हा भाग फार महत्त्वाचा असतो. तो बाजूला राहतो आणि बाकीच्याच गोष्टींना लोक महत्त्व द्यायला लागतात आणि त्यातून धर्मकल्याणकारक ठरण्याऐवजी अपायकारक ठरण्याची शक्यता, म्हणजे अपायकारक रूप त्याला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसं होतं बऱ्याचदा. तसं होता कामा नये याचा विचार आपणाला करणं अत्यंत गरजेचं आहे. काल मी एका माझ्या कवितेनं माझ्या भाषणाची सुरुवात केली. आज देखील अनंताची अभंगवाणी या कविता संग्रहातील बुद्धांच्या संदर्भातली दुसरी एक कविता पहिल्यांदा आपल्यासमोर ठेवतो आणि त्यानंतर मग आपण आपल्या विषयाकडे वळूया. ती कविता ऐका. कवितेचं नाव आहे ए रे तथागता. ए रे तथागता, ए रे बुद्धिवंता, ए रे शांती दूता, जगी आता. बोकाळली येथे आज तृष्णा फार, वाढला आजार मत्सराचा. गुलामली बुद्धी, गुलामली प्रज्ञा, शीलाची ती संज्ञा भ्रष्टाळली. राहिली ना येथे कोठेच करुणा, अहंकारी फणा डंख मारी. बोकाळला स्वार्थ, बोकाळली हिंसा, तुझी ती अहिंसा पोरकली. नष्टवरे आता सारे हलाहल, सामान्यांचे हाल फार झाले. ए रे तथागता, ए रे बुद्धिवंता, ए रे शांती दूता, जगी आता. भारतीय संस्कृतीतील सर्वश्रेष्ठ वारसा बौद्ध आचारसंहिता या विषयाची मांडणी करताना मी आज प्रामुख्यानं 10 पारमिता हा भाग मांडणार आहे. पण 10 पारमिता हा भाग मांडत असताना आधी मला धर्म या संकल्पनेच्या संदर्भामध्ये काहीशी चर्चा करायची आहे. धर्म या संकल्पनेच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना सर्वसामान्य माणसांच्या डोक्यामध्ये असं असतं की हा माझा धर्म, तो तुझा धर्म, हा त्याचा धर्म, हा याचा धर्म.
आमचा धर्म तुमचा धर्म असं काही चाललेलं असतं. आणि धर्म म्हणून ज्या काही गोष्टी आपल्यासमोर येत असतात त्या गोष्टी खऱ्या अर्थानं धर्म असतात का, हा खरा प्रश्न असतो. म्हणून आमचा धर्म तुमचा धर्म असं काही खरं म्हणजे निसर्गतः असतं का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे आमचा धर्म तुमचा धर्म असं निसर्गतः काहीही नसतं. सर्वांचा सत्य धर्म निसर्ग धर्म एकच असतो. हे माणसं जेव्हा विसरतात तेव्हा धर्माच्या नावानं वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतात आणि चुकीच्या गोष्टीलाच धर्म मानायला लागतात. धर्माचे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं अर्थ काढतात. पण धर्माचा सुयोग्य नेमका अर्थ काढायचा असेल तर धर्म या शब्दाचा प्रतिशब्द नियम असा देता येऊ शकतो. त्याला निसर्ग नियम, निसर्गाचा कानून किंवा निसर्गाचं संविधान. निसर्गाचं संविधान पृथ्वीवरील सर्व माणसांना आणि सजीवांना जे नियम लागू करतं, जो कायदा लागू करतं, जे संविधान लागू करतं, ते सर्वांसाठी सारखं आहे. ते सर्वांसाठी एक आहे. हे नियम आणि हा कायदा याचं पालन करणं म्हणजेच धर्माचं पालन करणं असतं. आणि हे जे नियम असतात हे नियम सर्वांना सारखे लागू पडत असतात. याला एक नियम त्याला एक नियम असं निसर्गाचं नसतं. म्हणून निसर्गाचा धर्म, निसर्गाचा नियम, निसर्गाचं संविधान सर्वांसाठी सारखं आहे. आणि यासाठीची भाषा नेमकेपणानं माणूस करायला लागतो तेव्हा धर्म हा वादाचा, चर्चेचा, संघर्षाचा विषय अजिबात होऊ शकत नाही. सर्वांची पृथ्वी एक आहे, सर्वांसाठी एक सूर्य आहे, सर्वांसाठी एक चंद्र आहे, सर्वांच्या अस्तित्वाचं एकमेव सत्य श्वासोच्छ्वास हे आहे. क्षणोक्षणी आपणाला ऑक्सिजन घेता येतो हे प्रत्येकाला लागू पडणारं सत्य आहे. प्रत्येकाला पाणी हवं असतं, प्रत्येकाला अन्न हवं असतं, प्रत्येकाच्या सुखाच्या आणि दुःखाच्या संकल्पना सारख्याच असतात. आणि हे सर्व लक्षात घेऊन आपण वागणं म्हणजे धर्माचरण करणं असतं. या मूलभूत गोष्टी आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं असतं. आणि या मूलभूत गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून आपण धर्माचा जेव्हा विचार करतो तेव्हा माझा धर्म वेगळा तुझा धर्म वेगळा असं काही होत नाही आणि धर्म संघर्षाचा विषयही होत नाही. परंतु या महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या गोष्टी विसरून धर्माच्या नावानं भपकेबाज प्रदर्शन आपण जेव्हा करतो, दाखवेगिरी जेव्हा करतो, अहंकारानं स्वतःचा धर्म जेव्हा आपण मिरवायला लागतो तेव्हा तो धर्म धर्मत्व विसरून गेलेला असतो. त्याचं धर्मत्व गळून पडलेलं असतं. हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. धर्म म्हणजे काय? माणसाने स्वतःच्या जीवनातील प्रत्येक पाऊल स्वतःसाठी आणि इतरांच्यासाठी सुखकारकच ठरेल, हितकारकच ठरेल, आनंददायकच ठरेल, प्रगतिकारकच ठरेल अशा पद्धतीची टाकली गेलेली पावलं म्हणजे धर्माधिष्ठित सत्य
सत्य, नैसर्गिक, सार्वत्रिक धर्माधिष्ठित वर्तनाची पावलं असतात. आणि स्वतःसाठी आणि इतरांच्यासाठी हानिकारक ठरेल, उपद्रवकारक ठरेल, घातक ठरेल, नुकसानकारक ठरेल अशा प्रकारची पावलं टाकणं, अशा प्रकारचं वर्तन करणं म्हणजे नैसर्गिक सत्याविरुद्ध, नैसर्गिक सत्य धर्माविरुद्ध वर्तन करणं असतं. कर्मकांड, विशिष्ट पूजा पद्धती, विशिष्ट प्रार्थना पद्धती, विशिष्ट धार्मिक स्थळं, विशिष्ट जत्रा, ही सगळी सांप्रदायिकता आहे. धर्म जेव्हा धंदा बनतो, धर्म जेव्हा भपकेबाज प्रदर्शन बनतो, धर्म जेव्हा बाजार बनतो, धर्म जेव्हा व्यवहार बनतो, तेव्हा तो धर्म राहिलेला नसतो. दुसरंच काहीतरी अवडंबर झालेलं असतं आणि अशा अवडंबरालाच लोक धर्म म्हणतात. म्हणून धर्म हा जागतिक बुद्धिवंतांच्या टीकेचा विषय झालेला आहे. भारतभूमीतील सर्वश्रेष्ठ महामानव तथागत भगवान बुद्ध यांनी जो धर्म सांगितलेला आहे तो धर्म निसर्गाच्या संविधानावर आधारलेला सत्य धर्म आहे, जो सर्वांना सारख्याच प्रमाणात लागू पडतो. जे तत्व सर्वांना लागू पडत नाही ते तत्व बुद्धांनी सांगितलेलं नाही, त्याच्यामध्ये नंतर कुणीतरी मिश्रण केलेलं आहे असं समजावं. जे तत्व बुद्धी प्रामाण्यवादाच्या, नैतिकतेच्या कसोटीवर टिकत नाही, सत्याच्या कसोटीवर टिकत नाही, अशा प्रकारचं तत्व बुद्धाच्या नावानं कुणी सांगत असेल तर त्यामध्ये झालेलं ते सांप्रदायिक मिश्रण आहे असं आपण समजलं पाहिजे. तथागत भगवान बुद्ध जी मांडणी करतात ती मांडणी कल्पितावर आधारलेली, भाबडेपणावर आधारलेली, चुकीच्या किंवा भाबड्या गृहीतकावर आधारलेली नसते. प्रत्येक मांडणी अनुभवसिद्ध अशा प्रकारच्या सत्यावर आधारलेली असते. आणि सत्याच्या कसोटीवर जे जे टिकतं तेच फलदायी असतं, तेच उपकारक असतं, तेच प्रगतीसाठी उपयुक्त असतं. आणि अशा प्रकारच्या उपयुक्त गोष्टीबद्दलच तथागत बोलतात. ज्या गोष्टीचा मानवाच्या प्रगतीसाठी, मानवाला दुःखातून मुक्त करण्यासाठी, मानवाला नैतिक बनवण्यासाठी, मानवाला शुद्ध बनवण्यासाठी ज्या गोष्टींचा काहीही उपयोग होत नाही त्या गोष्टीबद्दल बुद्ध बोलत नाहीत. अत्यावश्यक गोष्टीबद्दलच बोललं पाहिजे ही भूमिका आहे. आणि सूत्रबद्ध रीतीनं या संदर्भामध्ये आपणाला मांडणी करायची झाली तर तथागतांची एक महत्त्वपूर्ण गाथा मी आपल्यासमोर पहिल्यांदा ठेवतो आणि मग 10 पारमितांच्याकडे वळतो. ही गाथा आपल्यासाठी फार नवी आहे असं नाही, सर्वांनाच माहीत असलेली गाथा आहे, परंतु ती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून ही गाथा मी पहिल्यांदा आपल्यासमोर ठेवतो. सब पापस्स अकरणम, सब पापस्स अकरणम कुशलस्स उपसंपदा सचित्त पर्योदपनम यतम बुद्धान शासनम. कोणतंही पाप कर्म न करणं, सर्व काही कुशल संपादित करणं, स्वतःचं चित्त मन स्वच्छ करणं, शुद्ध करणं, हेच बुद्धाचं अनुशासन आहे. हीच बुद्धाची शिकवण आहे.
सार रूपामध्ये बुद्धाची ही शिकवण प्रत्येक जण जर आचरणामध्ये आणू लागला तर तो स्वतःच्या जीवनाचं कल्याण करण्याच्या दिशेनेच नक्की वाटचाल करू शकतो. या गोष्टीचं मला जरा स्पष्टीकरण केलं पाहिजे. पाप आणि पुण्य या संदर्भामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या संकल्पना असतात. कशाला पाप म्हणायचं, कशाला पुण्य म्हणायचं, वेगवेगळ्या संकल्पना. त्याचं विश्लेषण करत बसण्यामध्ये मी माझा वेळ वाया दौडत नाही आहे. विशिष्ट कर्मकांड करणं म्हणजे पाप असतं, पुण्य असतं वगैरे अशा संकल्पना असतात. विशिष्ट जत्रेला जाणं, विशिष्ट ठिकाणी आंघोळ करणं वगैरे वगैरे पुण्य असतं वगैरे अशा प्रकारच्या भूमिका मांडलेल्या आपल्याला दिसतात. संत तुकारामन आपल्याला म्हणाले, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. आणि संत कबीर तर म्हणाले, तुम्हाला माहीत आहे, जत्रा में फतरा बिठाया तीर्थ बनाया पाणी. जत्रा में फतरा बिठाया तीर्थ बनाया पाणी, दुनिया भई दिवानी पैसों की धूलधानी. हे जे अवडंबर वेगवेगळ्या स्वरूपाची यातून पुण्य होतं असं म्हणण्याच्या संदर्भातली आहेत ना, तिथे ते पुण्य नसतं. चुकीच्या गोष्टीला पुण्य म्हणण्याची प्रवृत्ती आहे. ते कशाला म्हणतो आपण ते आपल्याला माहीत आहे. बुद्धिवादाच्या कसोटीवर, सत्याच्या कसोटीवर न टिकणारं ते आहे. पाप करणं म्हणजेच स्वतःसाठी आणि इतर सर्व सजीवांच्यासाठी हानिकारक ठरेल, उपद्रवकारक ठरेल, नुकसानकारक ठरेल, दुःखदायी ठरेल अशा प्रकारची कोणतीही कृती करणं म्हणजे पाप करणं असतं. अशा प्रकारचं पापकृत्य आपल्याकडून होता कामा नये हेच अनुशासन आहे. कोणकोणत्या स्वरूपाची पाप माणूस करत असतो? मानसिक पाप असतं, वाचिक पाप असतं, शारीरिक कृतीचं पाप असतं. माणसानं मानसिक पाप देखील करता कामा नये ही ती शिकवण आहे. मानसिक पाप म्हणजे काय? मनामध्ये दुसऱ्याचं वाईट झालं पाहिजे असं चिंतीनं, हे मानसिक पाप आहे. मनातल्या मनात दुसऱ्याला शिव्या देणं हे वाईट म्हणजे पाप आहे. दुसऱ्याचं काहीतरी वाईट करण्याचा विचार मनात येणं हे देखील मानसिक स्वरूपाचं पाप आहे. अगदी मनातच पाप विचार उद्भवू नये याच्यासाठी दक्ष असणं. असं दक्षतेनं जो व्यक्ती वागतो ना, तो सदाचाराच्या दिशेने, नैतिकतेच्या दिशेने आणि कल्याणकारकतेच्या दिशेने वाटचाल करत असतो. मानसिक पापाबरोबर वाचिक पाप ही माणसं नेहमीच करत असतात. दुसऱ्याच्या पाठीमागे दुसऱ्याची निंदा नालस्ती करणं, दुसऱ्याला शिव्या देणं, चहाडी चुगली करणं, असत्य बोलणं, अशा प्रकारची ही वाचिक पाप असतात. ही वाचिक पाप सुद्धा आपल्याकडून होता कामा नयेत. आणि कृतीच्या पातळीवरील पाप तर अनेक प्रकारची असतात. कुणाला तरी उपद्रव होईल अशा प्रकारचा मार देणं, इजा पोचवणं, अपायकारक पद्धतीनं इतरांवर अन्याय करून, इतरांवर जुलूम करून, इतरांचं शोषण करून, इतरांचं काहीतरी लुबाडणं, हे कृतीच्या पातळीवरचं पाप असतं. हिंसा करणं हे कृतीच्या पातळीवरचंच पाप असतं. चोरी करणं हे कृतीच्या पातळीवरचंच पाप असतं. पोटाची भूक भागत नाही म्हणून पोटाच्या भुके खातर एखाद्या अत्यंत गरीब माणसानं कुठलं तरी अन्न चोरून घेतलं तर एक वेळ ते क्षम्य, हे सुद्धा करता कामा नये हे म्हणणं आहे. पण स्वतःच्या साऱ्या मूलभूत गरजा भागलेल्या आहेत, आवश्यक ते सगळं मिळतं आहे, भरपूर पगार आहे,
तरीही हे असूनही लोकांचं काम करण्यासाठी दुसऱ्याकडून आणखी पगाराव्यतिरिक्त काहीतरी मिळण्याची आकांक्षा ठेवणं नव्हे, ते मिळाल्याशिवाय कामच न करणं हे देखील पाप असतं. आणि अशा प्रकारचं पाप आपल्या देशातील लोक मोठ्या प्रमाणात करतात. आणि अशा प्रकारचे लोक आपल्या देशामध्ये अत्यंत प्रतिष्ठित म्हणून वावरतात, मोठे सन्माननीय लोक म्हणून वावरत असतात. परंतु हे पाप देखील करता कामा नये, ही भूमिका यामध्ये मांडलेली आपणाला दिसून येते. तथागतांचा धर्म हा बुद्धिविलासासाठी, चर्चेसाठी नाहीये, औडंबरासाठी नाहीये, भपकेबाज प्रती नाहीये. तथागतांचा धर्म आचरणासाठी आहे. स्वतःचं मन स्वतःच शुद्ध करण्याच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी आहे. स्वतःचं मन स्वतःच धूत राहिलं पाहिजे. आपण नेहमीच्या जीवनामध्ये काय करतो? आपल्या अंगावरच्या कपड्याला बारीकसा डाग सुद्धा पडता कामा नये याची दक्षता घेतो. सहन होत नाही कपड्याला पडलेला डाग. पण मनाला पडलेला डाग आपण सहन करतो की नाही? मनाला अनेक डाग पडलेले असतात, मनाला फार मोठे मळ लागलेले असतात. चारित्र्यपूर्ण वर्तनाऐवजी, नैतिक वर्तनाऐवजी अनैतिक भ्रष्ट वर्तन करून तुमच्या जीवनाला, तुमच्या मनाला असंख्य डाग लागलेले असतात. त्या डागाची भीती मात्र आपण कधीच बाळगत नाहीये. तशा प्रकारचे डाग आपल्या मनाला, आपल्या तनाला, आपल्या वर्तनाला लागता कामा नयेत. अशा पद्धतीनं वागणं म्हणजे तथागतांनी मांडलेली आचारसंहिता पाळत पाळत वाटचाल करणं असतं. अशा प्रकारच्या या स्पष्टीकरणानंतर मी आता 10 पारमिता काय आहेत त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण करतो. काल अष्टांगिक मार्गाचा विचार आपण केलेला आहे. 5 शिलांचा विचार देखील आपण केलेला आहे. त्यांच्या शिकवणुकीमधील 10 पारमिता हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून 10 पारमिता आपण समजून घ्यायच्या आहेत. आणि नुसत्या समजून घ्यायच्या आहेत असं नाही, तर या 10 पारमितांना अनुसरून आपल्या जीवनातलं प्रत्येक पाऊल पडेल यासाठीचा आपणाला सर्वांनाच प्रयत्न करायचा आहे. काय आहेत पारमिता? स्वतःची पात्रता वाढवण्याचे नियम म्हणजे पारमिता. पूर्णत्वाच्या अवस्थेला जाण्यासाठीचे नियम आणि त्यासाठीची पात्रता आपण वरचेवर आपली वाढवत नेली पाहिजे. आणि ती कोणत्या पारमितांच्या माध्यमातून स्वतःच्या व्यक्तिमत्वाची पात्रता आपणाला कशा पद्धतीने वाढवता येईल यासाठीचे काही नियम, काही मूल्य, काही तत्व, एक आचारसंहितेचा स्वतःला घालून घेण्याचा दंडक म्हणजे पारमिता. सर्वोच्च ध्येय काय असलं पाहिजे माणसाचं? तर माणसाचं सर्वोच्च ध्येय हे आपण संपूर्णपणानं शुद्ध झालं पाहिजे. आणि विशेषतः
मनानं शुद्ध झालं पाहिजे. नुसतं तनानं शुद्ध होऊन उपयोगाचं नाही, तर मनाची शुद्धता सर्वाधिक महत्वाची आहे. आणि माणसाच्या मनामध्ये जे वेगवेगळ्या स्वरूपाचे विकार आहेत, त्या विकारांवर विजय मिळवणं हे सर्वाधिक महत्वाचं असतं. मानवी मनामध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे विकार असतात? तर मानवी मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे विकार असतात. प्रत्येकामध्येच असतात. अशा प्रकारच्या विकारांमधून मुक्त होण्याचं ध्येय असलं पाहिजे. ज्याला या विकारांमधून मुक्त होता येतं तो मानसिकदृष्ट्या अत्यंत शुद्धतेच्या दिशेनं वाटचाल करतो. आणि मानसिकदृष्ट्या शुद्धतेच्या दिशेनं वाटचाल करता करताच जे बुद्धत्व ज्याला आपण म्हणतो, त्या बुद्धत्वाच्या दिशेनं आपण वाटचाल करत असतो. मगाशी आमच्या युगांतरानं सांगितलं की बुद्ध हे एका व्यक्तीचं नाव नाही किंवा बुद्ध विशिष्ट संप्रदायाचं, पंथाचं किंवा धर्माचंही नाव नाही. प्रत्येक माणसानं हे लक्षात घेतलं पाहिजे की बुद्ध हे माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या सर्वोच्च स्थितीचं नाव आहे. आणि प्रत्येकाचा हा ध्येयवाद असला पाहिजे की मला माझं व्यक्तिमत्व सर्वोच्च स्थितीपर्यंत न्यायचं आहे. परंतु नुसतं मनामध्ये अशा प्रकारचं शेखचिल्लीचं स्वप्न पाहून हे आपल्याला साध्य नाही होणार. तर आपणाला हे साध्य करायचं असेल तर त्यासाठी 10 पारमिता लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या 10 पारमिता लक्षात घेऊन आपण वाटचाल करणं अत्यंत गरजेचं आहे. निष्क्रमण ही एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची पारमिता आहे. निष्क्रमण म्हणजे काय? निष्क्रमण या पारमितेचा अर्थ असा सांगितला जातो की ऐहिक भौतिक भोग विलासापासून दूर राहणं. दुसरं, अहंकारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणं. माणसाला वेगवेगळ्या गोष्टींचा फार अहंकार असतो बरं. मी आमच्या बंगल्याचा मालक आहे, मी असा सत्ताधीश आहे, माझ्याकडं एवढी धनसंपत्ती आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, याचा अहंकार असतो. खरं पाहता वास्तव असं आहे की अरे तुझं काहीच नसतं रे. जे काही असतं ते या पृथ्वीवरचं असतं. जे काही असतं ते या निसर्गाचं असतं. आणि जे तू तुझं म्हणत असतोस ते तुला इथंच ठेवावं लागतं. विशिष्ट कालखंडाच्या नंतर काहीही तुझ्यासोबत येत नसतं. परंतु तरीही अहंकार बाळगून तू जगत असतोस. या अहंकारातून तुला बाहेर येता आलं पाहिजे. म्हणजेच निष्क्रमण करता आलं पाहिजे. आणि निष्क्रमण करण्यासाठी परिव्राजकाच्या स्थितीमध्ये, संन्यस्त स्थितीमध्ये आपणाला कधीतरी जगता आलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून जीवनामध्ये केव्हा तरी काही कालखंडासाठी का होईना आपलं घरदार सोडून काही काळासाठी तरी बाहेर गेलं पाहिजे. एका शुद्ध पवित्र अशा वातावरणात जिथे आपणच आपल्या मनाचं शुद्धीकरण करू, आपणच आपल्या मनाचं परीक्षण करू, अशा ठिकाणी कुठंतरी आपण जाऊन राहिलं पाहिजे. त्याला निष्क्रमण असं म्हणतात. आता कुठे राहायचं, कुठे जायचं? आपण जत्रेला जातो, पिकनिकला जातो. जत्रेला जाणं, पिकनिकला जाणं म्हणजे निष्क्रमण नाही. तथागत बुद्धांनी वयाच्या
39व्या वर्षी निष्क्रमण केलं. ते जीवनभरासाठी केलं आणि मानवाला दुःखातून बाहेर आणण्यासाठीचं दिव्य ज्ञान शोधून काढलं. फार मोठा त्याग लागतो त्याला, प्रचंड मोठा ध्येयवाद लागतो, व्यक्तिमत्वाची मनाची प्रचंड मोठी तयारी लागते, संकल्प लागतो, निश्चय लागतो आणि कठोर परिश्रम घेण्याची, कष्ट सहन करण्याची मानसिकता लागते. ज्याची अशा प्रकारची मानसिकता असते त्यालाच हे शक्य होऊ शकतं. तथागतांना ते शक्य झालेलं आहे. त्यांच्या इतकं आपणाला शक्य झालं नाही तरी काही प्रमाणात का होईना आपणाला ते शक्यतेच्या पातळीवरती आणता आलं पाहिजे. त्यासाठी निष्क्रमण करता आलं पाहिजे. आज आपल्या देशामध्ये निष्क्रमणाची अशी सोय आहे. तथागतांच्या शिकवणुकीमधील महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिकाचा जो भाग आहे तो समाधी मार्गाचा भाग आहे, ज्याला विपश्यना असं म्हणतात. आज भारत देशामध्ये आणि जगामध्ये देखील असंख्य विपश्यना केंद्र आहेत. प्राथमिक शिबिर 10 दिवसाचं असतं आणि त्या शिबिरामध्ये परिव्राजकाप्रमाणे, संन्याशाप्रमाणे इतरांनी दिलेल्या दानावर जगावं लागतं. तिथं सगळा अहंकार आपणाला विसर्जित करता येतो. पंचशिलांचं, अष्टशिलांचं, अष्टांग मार्गाचं तंतोतंतपणानं पालन करता येईल अशा प्रकारची शिबिरं होतात. याबद्दल नंतर एका व्याख्यानामध्ये मी मांडणार आहे. इथे निष्क्रमण आपणाला करता येतं आणि आज निष्क्रमणासाठीची सोय आपल्याकडं उपलब्ध आहे. दुसरी पारमिता आहे शील. शीलाबद्दल देखील आपण काल चर्चा केलेली आहे, पण पुन्हा एकदा थोडीशी चर्चा शीलाबद्दल आपण केली पाहिजे. शील हा शब्द अनेकार्थ सूचक आहे. शील या शब्दामधून अनेक मूल्यांचं सूचन होतंय. शील शुचिता सांगते, मनाची शुचिता, तनाची शुचिता, अंतर्बाह्य शुचिता, शुद्धता, पवित्रता, मलिनतेचा लवलेश नसेल वर्तनाला, वागण्याला, जीवनाची वाटचाल करण्याला, अशा प्रकारचं शुद्ध वर्तन म्हणाचे शील आहे. आणि त्यामध्ये 5 शील येतात. चोरी न करणे, खोटं न बोलणे, व्यभिचार न करणे, दारू, गांजा, अफीम याचं सेवन न करणे, जीवहिंसा न करणे, ही सारी शीलं आहेत. या शीलांचं तंतोतंतपणानं पालन करणं ही एक पारमिता आहे आणि त्यातून आपल्या व्यक्तिमत्वाची पात्रता ही वाढत जात असते. तिसरी पारमिता आहे वीर्य. वीर्य म्हणजे पराक्रम, वीर्य म्हणजे शौर्य, वीर्य म्हणजे पुरुषार्थ. पण हा पराक्रम, हे शौर्य, हे धैर्य कशाचं, कुणाला दाखवायचं? हा पराक्रम, हे शौर्य, हे धैर्य इतरांना मारण्यासाठी दाखवण्याचं शौर्य धैर्य नाही. आपले शत्रू बाहेर असण्यापेक्षा आपले शत्रू हे आपल्या मनातच असतात. ज्याला आपल्या मनातील शत्रूशी संघर्ष करून, आपल्या मनातील शत्रूंशी युद्ध करून त्या शत्रूंना पराजित करता येतं, त्याची पात्रता वाढते. तो बुद्धत्वाच्या, शुद्धत्वाच्या दिशेनं भक्कम अशा प्रकारची पावलं टाकू शकतो. तथागतांच्या जीवनामध्ये त्यांना बोधी प्राप्त झाली, दिव्य ज्ञान प्राप्त झालं, ते बुद्ध झाले. त्या आधीच्या कालामध्ये तथागतांच्या
मनावर देखील त्यांच्या अनेक शत्रूंनी आक्रमण केलं होतं. अशा प्रकारचे शत्रू प्रत्येकाच्याच मनावर आक्रमण करत असतात. ते बाहेरचे शत्रू नाही, मनातले शत्रू असतात. भोग लालसा, तृष्णा, लौकिक सुखामध्ये लोळत राहण्याची वृत्ती, त्याचबरोबर मनामध्ये अनेक वाईट विचार येत राहणं. हे थोडंसं हे केलं तर काय बिघडायला लागले, करून बघू काय मज्जा येते. दारू पिलं तर काय बिघडायला लागलंय, मज्जा येते असं वाटतं. नशेचे पदार्थ जरा लिमिटेडमध्ये घेतले तर काय फरक पडतो, मज्जा येते, हे लोभ. आणि व्यभिचाराच्या संदर्भामध्ये सुद्धा थोडंसं वागलं तर काय बिघडतं असं मनामध्ये येतं. अशा प्रकारच्या दुष्प्रवृत्ती ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहे, ते यायलेत ना, चुकीच्या मार्गाने यायलेत ना, पैसे आले तर काय घ्या थोडं, कुणी बघत नाही ना, काय होतं घ्या, असं हे जे मनामध्ये दुर्विचार येणारे जे असतात, आक्रमण, काही होत नाही असं वागलं तर वाघ, मजा येते, सुख होतं, आनंद होतो, असं हे जे मनामध्ये चाललेलं असतं ना, प्रत्येकाच्या मनामध्ये चालतंय, थोडंसं केलं तर काय बिघडतंय, हाच शत्रू असतो. या शत्रूवरती विजय मिळवण्यासाठी आपणच शौर्य दाखवावं लागतं, धैर्य दाखवावं लागतो, पराक्रम दाखवावा लागतो. आणि निश्चयानं आपल्या मनामध्ये असलेल्या ज्या निरनिराळ्या वाईट प्रवृत्ती आहेत, घातक प्रवृत्ती आहेत, वाम मार्गाला नेणाऱ्या, पाप मार्गाकडे वाटचाल करणाऱ्या ज्या वृत्ती आहेत, त्या वृत्तीला चीत करण्यासाठी वीर्य ही पारमिता आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बाणणं अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतरची पारमिता प्रज्ञा ही आहे. प्रज्ञा हा शब्द अनेकदा ऐकलेला आहे. प्रज्ञा ही फार महत्वाची आहे. ज्ञानी माणसाला आपण प्रज्ञावंत म्हणतो, आहे की नाही. शहाण्या माणसाला आपण प्रज्ञावंत म्हणतो, बरोबर आहे की नाही. ज्ञानी, विशिष्ट माहिती असणं म्हणजे ज्ञान म्हणता येईल का, या संदर्भामध्ये प्रश्न आहेत. ज्ञानी म्हणजे कोण, जगामध्ये सर्वज्ञानी असा कोणी आहे का, तर जगामध्ये सर्वज्ञानी असा कोणी नाही. जग एवढं अफाट आहे, हे जग म्हणजे विश्व एवढं प्रचंड आहे की त्या विश्वामध्ये आपण एखाद्या खसखशीच्या दाण्याप्रमाणे असतो. पण हा जो मार्ग आहे दीर्घ काळाचा, तथागतांनी सांगितलेला मार्ग, दीर्घकाळ सातत्यपूर्ण रीतीनं न थकता, मागे न हटता वाटचाल करण्याचा तथागतांनी दिलेला हा जो मार्ग आहे, या मार्गानं वाटचाल करत असताना आपण भक्कमपणानं वाटचाल केली तर एक वेळ आपण सर्वज्ञतेच्या स्थितीमध्ये पोहोचू शकतो. अर्थात हे दीर्घ पल्ल्याचा प्रवास आहे, हेही आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे. प्रज्ञेच्या संदर्भामध्ये आणखी 3 प्रकार केले जातात. त्यामध्ये श्रुतमयी प्रज्ञा, चिंतनमयी प्रज्ञा. श्रुत म्हणजे ऐकून मिळालेली माहिती आणि त्यातून मला मिळालं हे ज्ञान, ती श्रुतमयी प्रज्ञा झाली. चिंतनमयी प्रज्ञा, वाचनातून चिंतनातून मिळवलेली प्रज्ञा, मिळवलेलं शहाणपण, मिळवलेलं ज्ञान, ते त्यातून मिळवलेलं. परंतु प्रज्ञेचा आणखी एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे, तो म्हणजे भावमयी प्रज्ञा. भावमयी प्रज्ञा म्हणजे स्वानुभूतीतून प्राप्त केलेली प्रज्ञा. स्वतः संशोधनातून, स्वतः शिकून, स्वतःवर प्रात्यक्षिक करून प्राप्त केलेली प्रज्ञा ही सर्वात महत्वाची प्रज्ञा असते. आणि अशा प्रकारची प्रज्ञा प्राप्त करणं म्हणजे आपली पात्रता वाढवत जाणं असतं. 5वा भाग आहे क्षांती. क्ष नव्हे, शांती.
शांती ही जी पारमिता आहे त्याचे अर्थ नेमकेपणानं सांगता येणं त्याचं कठीण आहे, परंतु त्याला सहिष्णुता, सहनशीलता, क्षमाशीलता, क्रोध न करणं, द्वेष न करणं, अशा प्रकारच्या अवस्थेत जगणं म्हणजे शांती. म्हणजे समोरच्या व्यक्तींनी काही चूक केली तर त्याला क्षमा करता आली पाहिजे, त्याच्याकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे, त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे, या मनोवृत्तीनं वागणं म्हणजे शांती. आणि ही शांती आपण अंगी बाळगली तर आपणाला योग्य दिशेनं वाटचाल करता येऊ शकते. 6वी पारमी सत्य ही आहे. सत्य म्हणजे नुसतं वास्तव म्हणजे सत्य असं नव्हे, तर विश्वाचं सत्य समजून घेणं, निसर्गाचं सत्य समजून घेणं, वर्तमानातलं सत्य काय आहे हे समजून घेणं, प्रत्ययाला आणून घेणं, सत्यनिष्ठ राहणं, वास्तवनिष्ठ वर्तन करणं. आणि समाधीच्या दिशेने जेव्हा आपण विपश्यनेच्या दिशेने वाटचाल कराल भावी काळामध्ये केव्हा आपण, तेव्हा मग वर्तमानामध्ये जे सत्य प्रत्ययाला ते स्वतःच्या शरीरामध्ये, स्वतःच्या मनामध्ये ते जाणणं, तटस्थपणानं जाणणं, ही एक पारमिता आहे. 7वी पारमिता अधिष्ठान ही आहे. अधिष्ठान म्हणजे दृढ निश्चय, संकल्प. कशाचं अधिष्ठान? मी सर्व शीलांचं पालन करणारच. मला जे उत्तुंग ध्येय प्राप्त करायचं आहे ते ध्येय प्राप्त करण्यासाठी जे जे परिश्रम करावं लागेल ते परिश्रम मी करणारच. ते परिश्रम करण्यापासून मी मागे हटणार नाही. अशा प्रकारची भूमिका आपण घेतली तर ती अधिष्ठानाची भूमिका असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. निश्चयच करावा लागतो, कठोर परिश्रमच करावं लागतं. निश्चय आणि कठोर परिश्रम केल्याशिवाय आपणाला आपलं उत्तुंग अशा प्रकारचं ध्येय साध्य करता येत नसतं. तथागत बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये किती दृढ निश्चय केले होते, किती प्रचंड त्याग केला होता, प्रचंड राजवैभवाचा त्याग केला. एकदा घर सोडलं ते सोडलंच, परत कधी घरी जाणार नाही. आणि मला दिव्य ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय, बोधी प्राप्त झाल्याशिवाय माझे प्रयत्न मी थांबवणार नाहीच, हे अधिष्ठान, हा दृढ निश्चय. अशा प्रकारचा दृढ निश्चय व्यक्तिगत जीवनामध्ये, लौकिक जीवनामध्ये काही उत्तुंग, चांगलं, महत्त्वाचं, सकल जन कल्याणकारी ध्येय प्राप्त करण्यासाठी सुद्धा हे अधिष्ठान आवश्यक असतं. परंतु आध्यात्मिक स्वरूपाचं ध्येय प्राप्त करण्यासाठीही अशा प्रकारचं अधिष्ठान असणं अत्यंत गरजेचं असतं. 8वी पारमिता आहे उपेक्षा. उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष करणं, दुसऱ्याची उपेक्षा करणं, दुसऱ्याकडे दुर्लक्ष करणं, अशा निव्वळ अर्थाचं नाही. परंतु उपेक्षा म्हणजे एखादं चुकीचं तो वागत असेल तर जरा थोडंसं दुर्लक्ष करतो, त्याच्यावरती आपण प्रेम करतो. उदाहरणार्थ एक उदाहरण द्यायचं झालं तर आई आपल्या मुलाला लहानाचं मोठं करते, जीवापाड प्रेम करते, सगळं काही देते, आहे की नाही. परंतु मुलगा मोठा झाला तर तो आईकडे दुर्लक्ष करतो, कधी कधी आईला कठोर बोलतो, आईचं मन दुःखी होईल अशा प्रकारच्या काही गोष्टी करतो, स्वतंत्रपणा राहतो, तिच्याकडे दुर्लक्ष. पण आई मुलगा असा वागला तरी त्याचा द्वेष करत नाही, त्याचा तिरस्कार करत नाही. त्याच्यावरचं प्रेम रतीभरही ती ढळू देत नाही. त्याच्या त्या वागण्याकडे ती दुर्लक्ष करते,
प्रेमभाव त्याच्याबद्दलचा ती कायमच ठेवते. अशा प्रकारची मनोवृत्ती हिला उपेक्षा असं म्हणतात. तिला समताभाव, तटस्थता यासारख्या गोष्टीकडूनही आपण या संदर्भामध्ये आपल्याला म्हणता येऊ शकतं. तटस्थता भावानं, समता भावानं वागणं. आनंददायक गोष्टी घडल्या तर आनंदानं अत्यंत हुरळून न जाणं, कोसळून न जाणं आणि काही मला क्षमा करा, आनंददायक गोष्टी घडल्या तर आनंदानं हुरळून न जाणं आणि दुःखदायक गोष्टी घडल्या तर कोसळून न जाणं, अत्यंत दुःखी न होणं, व्याकुळ न होणं, अशा पद्धतीचं वर्तन म्हणजे उपेक्षा ही पारमिता बाळगणारं वर्तन असतं. 9वी पारमिता मैत्री ही आहे. मैत्री हे फार महत्वाचं मूल्य आहे. सर्व मानवाप्रती मैत्रीचा भाव, सर्व प्राणी प्रति मैत्रीचा भाव, सर्वांप्रती प्रेमाचा भाव, सर्वांचं मंगल व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, कुणाचंही वाईट होता कामा नये, अशा प्रकारचा भाव, प्रेमभाव, करुणाभाव बाळगत वागणं म्हणजे मैत्रीची पारमिता पुष्ट करणं असतं. मैत्री हे मूल्य सर्व प्राणी मात्रांना आनंदमय दिशेनं, मंगलमय दिशेनं वाटचाल करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून मैत्रीची पारमिता देखील आपण अंगी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आणखी एक पारमिता आहे, ती 10वी पारमिता दान पारमिता. दान केलं पाहिजे. दानाला प्राचीन कालखंडामध्ये समविभाग असंही म्हटलं पाहिजे. आपण कष्ट करून मिळवलेल्या पैशाचं दान आपणाला करता आलं पाहिजे. सत्पात्री दान असलं पाहिजे. मी इतका पैसा कमवलाय, त्या पैशाचा अहंकार होता कामा नये. दान द्यायचं तेही फार गर्वानं फुगून देता कामा नये. सत्कार्यासाठी, जनकल्याणासाठी, इतरांचं कल्याण व्हावं यासाठी आपण दान दिलं पाहिजे. ते निरपेक्ष भावनेनं दिलं पाहिजे. जनकल्याणाच्या भूमिकेतून दिलं पाहिजे. समाजाच्या भल्यासाठी रक्ताचं दान करता आलं पाहिजे. समाजाच्या भल्यासाठी श्रमाचं दान करता आलं पाहिजे. समाजाच्या भल्यासाठी वेळेचं दान करता आलं पाहिजे. समाजाच्या भल्यासाठी, मानवतेच्या भल्यासाठी अगदी प्राणाचं सुद्धा दान करण्याला सिद्ध झालं पाहिजे. ही दान पारमिता, शुद्ध मनानं दान देण्याची, निरपेक्ष मनानं दान देण्याची पारमिता ज्याला पुष्ट करता येते त्याला सर्वोच्च पदापर्यंत पोचण्याच्या दिशेनं नक्कीच वाटचाल करता येते. अशा दिशेनं या 10 पारमितांचं तंतोतंतपणानं पालन करण्याचा आपण सारे निश्चय कराल आणि कल्याणकारी दिशेनं वाटचाल कराल अशा प्रकारची अपेक्षा करतो. इथे थांबतो. सायंकाळी 4 वाजताचं व्याख्यान कुणी ऐकू इच्छित असेल तर तेही आपण ऐकावं. 9 तारखेला 6 वाजता एक व्याख्यान देणार आहे, तेही आपण ऐकावं. आणि 10 तारखेला दुपारी 1 वाजता बुद्ध आचाराचे प्रात्यक्षिक विपश्यना याबद्दल मी मांडणी करणार आहे, तेही आपण ऐकावं. धन्यवाद.